हाय, हॅलो, नमस्कार, रामकृष्ण हरी. आज आपण मटकीची उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मग बनवूया. सर्वप्रथम कांदा कट करून घेऊ. सकाळच्या गडबडीमध्ये पटकन होणारी उसळ टिफिनसाठी झटपट बनते. कांदा कट करून घ्यायचा. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. कांदा बारीक बारीक कट करून घ्यायचा. ते बघा अशा प्रकारे. सकाळी टिफिनसाठी खूप गडबड असते. जर आपण मटकी रात्री शिजवून जर ठेवली तर सकाळी पटकन होते ही उसळ. त्यानंतर मी टोमॅटो कट करून घेतलं, कोथिंबीर कट करून घेते. हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचं. बारीक बारीक कट केले ना तर पटकन होतं, झटपट. नंतर मी कोथिंबीर कट करून घेते. रोज रोज काय बनवायचं टिफिनला हा तर प्रश्न असतोच. त्यामुळं जर हे असं शिजवून ठेवलं तर पटकन होतं. हे बघा मी अशा प्रकारे बारीक बारीक सर्व कट करून घेतलं. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची किंवा पॅन ठेवायचा. आता इथं माझं लायटर चालत नव्हतं, बहुतेक चार्जिंग संपलेली, पण लागलं. मी चार्जिंगला लावते लायटर. आता तेल टाकायचं कढईमध्ये. तेल तापलं का जिरा मोहरी, पहिले मोहरी टाकले. मोहरी तडतडली का मग जिरा टाकायचं. हे बघा अशा प्रकारे. आता माझं तेल जास्त तापलेलं, त्यामुळे मी गॅस बंद केला, कारण मग जळाली असती जिरा मोहरी. त्यामुळं थोडं थंड होण्यासाठी बंद केला. त्यानंतर पुन्हा चालू केला. आता आपण हिंग टाकू. थोडासा हिंग टाकायचा, हिंगाने छान स्वाद येतो. त्यानंतर कांदा, कांदा छान परतून घ्यायचा. सोनेरी कलर आला पाहिजे कांद्याला, असा परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचं, ते पण छान शिजून द्यायचं. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर आपण ड्राय मसाले टाकू. तुमच्यापाशी जे मसाले असतील ते टाकू शकता. मी लाल तिखट टाकलं, थोडासा गरम मसाला, थोडी धना पावडर, जिरा पावडर, असं टाकून घ्यायचं. तुमच्यापाशी जे मसाले असतील ते टाकू शकता. नुसतं लाल तिखट टाकलं तरी पण उसळ छान बनते. मसाले परतून घ्यायचे. मी इथं थोडीशीच हळद टाकली, कारण मी शिजतानीच मटकीमध्ये हळद टाकली होती.
छान परतून घ्यायचं. त्यानंतर शिजवून घेतलेली मटकी घालायची. हे बघा, मी एक शिट्टी काढून घेतलेली आहे, जास्त काही शिजवलेली नाही आहे. आणि असे परतून घ्यायचे छानपैकी. झाकण वगैरे ठेवायची काही गरज नाही, अशीच परतून घ्यायची, कारण शिजवून घेतलेली पण मटकी, त्यामुळं झाकण वगैरे ठेवायचं काही गरज नाही बघा अशा प्रकारे. आता मला मीठ थोडं कमी वाटत होतं, कारण मी शिजतानाच मीठ टाकलेलं ना, पण कमी झालं होतं, त्यामुळे मी थोडंसं मीठ टाकल्यावर तुम्हाला चवीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि परतून घ्यायचं. थोडंसं त्याच्यात पाणी ते ड्राय करायचं. हे बघा अशा प्रकारे. आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालू आणि हलवून घेऊ छान प्रकारे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन होणारी उसळ टिफिनसाठी. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईव्हला लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर जॉईन करा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, मी अशा प्रकारे फक्त हलवून घेते. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं ना, त्यामुळं. झाली आपली भाजी तयार. कशी वाटली नक्की कमेंट करा. चलो बाय.